नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश आणि कावेरी दोघं एकमेकांसोबत उभे असतात. यश म्हणत असतो की कावेरी, मला माहिती आहे की तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करत असताना या घराकडे कधीही दुर्लक्ष होऊ देणार नाहीत. त्यावेळेला हे ऐकून तिला खूप बरं वाटतं. ती म्हणते की खरंच यश, तुम्ही माझ्यावर जो काही विश्वास दाखवलात ना, त्याबद्दल मनापासून थँक्यू. ती त्याचा हातात हात घेते आणि म्हणते की तुम्ही माझ्यासाठी प्रत्येक वेळेला उभे राहिला आहात. माझ्या विरोधात आहे तरीही त्यांचा विरोध पत्करून तुम्ही माझ्या मागे खंबीरपणे अगदी उभे राहिला आहात. स्वतःची स्वप्न कधी पूर्ण करण्यासाठी हट्ट केला नाही, परंतु माझ्या स्वप्नासाठी तुम्ही अगदी हट्टाने माझ्या बाजूने उभे राहिलात. खरंच त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि मी एक गोष्ट नक्कीच तुम्हाला सांगते की तुम्ही माझ्यावर जो काही विश्वास दाखवला ना, तो विश्वास मी कधीही कमी पडू देणार नाही. त्या विश्वासाला मी खरं करून दाखवेन. कधीही तुमचा माझ्यावरचा विश्वास आहे तो मी खोटा ठरू देणार नाही. असं म्हणून आता ती त्याला मिठी मारते आणि तोही तिला जवळ घेतो. दोघंही एकमेकांना खूप समजून घेत असतात. तरी ते दुसरीकडे रामीताई ही खूप चिडत असते आणि सगळ्या वस्तू खाली फेकत असते. ड्रेसिंग टेबलवरचे सगळे काही परफ्युम्स, सगळं काही बाटल्या खाली फेकते आणि रागारागाने म्हणते की आल्यात मोठ्या, बिझनेस करायला चालल्यात, बिझनेस करायला बघतायत. असं म्हणून ती आता एका बाटलीने काच फोडायला चाललेली असते. रागात असते. तेवढ्यातच अमृता धावत येते. अमृता म्हणते की नामीताई, अगं थांब थांब. असं म्हणून ती तिला थांबवते आणि म्हणते की नामीताई, अगं हे काय चाललंय काय तुझं? प्लीज स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा मग ती म्हणते की कशी त्रास करून घेऊ नको, मी सांग ना. अगं कशी वागते बघितलंयस ना तू? तेव्हा मग अमृता म्हणते की हो, मला कळतोय तुझा त्रास, परंतु प्लीज इतकी नको रागवूस ना. तेव्हा मग अमृताला रामीताई म्हणते की अगं, मी माचा विश्वास संपादन करण्यासाठी काय काय नाही केलं. हट्ट केला, अगदी सगळं काही करून बघितलं, परंतु माने मला कधी बिझनेस करायला परवानगी दिली नव्हती. इतकं हट्ट केला, इथे गडगडले तिच्यासमोर, इतकं काही बोलले, इतका तिला मी गयावया केलं, परंतु कधी नाही केलं. परंतु आता त्या कावेरीला आणि त्या विद्याला हिने परमिशन दिली आहे, याचा राग मला नाही येणार का? तेव्हा मग आता अमृता तिला भडकवत म्हणते की हे बघ रामीताई, तू ना याचा रागराग करून घेण्यापेक्षा ना एक काम कर, तू याच्याकडे ना संधी म्हणून बघ. तेव्हा रामी विचारते संधी? अमृता म्हणते की हो, हिला संधी म्हणून बघ तू. कारण तू या 8 दिवसांमध्ये काय करशील, तर त्यांना संधी मिळाली ना, यात तू स्वतःची मेहनत कर. तुला किती काही करता आलं ना, तर ती सगळी मेहनत तू कर आणि मला दाखवून दे की तूही यामध्ये परमिशन मिळू शकतेस, तूही काहीतरी करू शकतेस. आणि त्यावर लगेचच आता रामी शांत होते. पण अमृता विचार करते की मला काही नामीताईला शांत करायचं नव्हतं. मला फक्त हेच करायचं होतं की त्या कावेरीच्या विरोधात मला जमेल त्याला प्रत्येकाला भडकवायचं आहे आणि ज्याला जमेल तसं मी कावेरीच्या विरोधात उभं करणार आहे. असा विचार आता अमृता करत असते. तर दुसरीकडे एका ठिकाणी बसलेली असते. तिच्या डोक्यांमध्ये विचाराचं वादळ असतं आणि डोळ्यात पाणी. तेवढ्यात यश येतो. तिला गोळ्यांची वाटी देत म्हणतो की हे घे, गोळ्या खाऊन घे आणि पाण्याचा ग्लासही देतो. तेव्हा त्या गोळ्या घेते आणि खाली टेबलवर तशाच ठेवते. तेव्हा ती म्हणते की राहू देत त्या गोळ्या. यश विचारतो, काय झालंय तुझ्या डोळ्यात असं पाणी? तेव्हा मग ती म्हणते की काय करणार यश, अरे तुझ्या बायकोने म्हणजेच कावेरीने साड्यांचा बिझनेसचा विषय काढला आणि अचानकच मला आपल्या लहानपणीच्या तनूची आठवण आली. तेव्हा आता यश पण थोडासा इमोशनल होतो. मग ती म्हणते की खरंच म्हणजे मला आठवली माझी लहानपणीची तन्वी. कशी होती ना ती. हा घरात विषय निघाला आणि आता अचानकच तिची आठवण येऊ लागली बघ. म्हणजेच तिच्या आठवणीने डोळ्यात अगदी पाणी दाटून आलंय. लहानपणी नुसती माझ्या मागे मागे असायची, अगदी माझा पदर धरूनच असायची. मामी माझ्यासाठी हे कर, मामी माझ्यासाठी ते कर, अमुक कर तमुक कर, असं नको असं कर, नुसती नुसती माझ्या मागे मागे फिरायची. सगळीकडून नुसती माझ्या मागे. प्रत्येक गोष्टीत तिला मी लागायचे. कारण माझ्यासाठी अगदी माझ्या सावलीसारखी होती रे ती. खूप प्रेम असायचं तिच्यावर आणि तिचा किलबिलाट पूर्ण घरभर असायचा लहानपणी. तिचा आवाज आपलं पूर्ण घर अगदी बिलगून टाकायचा. खरंच म्हणजे इतकं सगळं चांगलं होतं ना रे आपलं. पण आपली तनू बिचाऱ्या कोवळ्या वयातच त्यावेळेला आपल्याला सोडून गेली. कारण तो त्रास मला अजूनही सहन होत नाही. तो दिवस अजूनही मला आठवतो. आपल्यासाठीचा तो काळा दिवस होता. तनू आपल्याला कायमचं सोडून गेली. तुझी आई कामासाठी म्हणून घरातून बाहेर पडली आणि आपल्या तनूने मात्र सगळ्यांचा निरोप घेतला होता. त्यावेळेला तो दिवस अजूनही मला जाणवतो, आठवतो. खूप त्रास होतो त्या दिवसाचा मला. तेव्हा मग ती पुढे सांगायला लागते की हे सगळं आठवत असताना अजूनही अंगावरती काटा येतो.
असं वाटतं की का का मी त्यावेळेला तिला परमिशन दिली होती, का मी त्यावेळेला तिला जायला सांगितलं की जा म्हणून का मला. जर तुझी आई त्यावेळेला नसती गेली तर आपली तनू आत्ता आपल्यामध्ये असती असं वाटतं मला. तुलाही आठवतच असेल ती तुमच्या पाची भावंडांमध्ये अगदी सगळ्यांची लाडकी होती ती. अगदी लागवी पोर होती. खूप खूप बरं वाटायचं तिच्यासोबत मला आणि तिची आठवण मला कायम येत राहते. कारण माझ्याबरोबर खूप एकत्र असायची. तिच्यासाठी मी मामीची माँ कधी झाले ना हे आम्हाला दोघींनाही कळलं नव्हतं. खरंच आम्ही इतके एकत्र असायचो. खूप आठवण यायची. तुमच्या सगळ्यांचा लळा होताच रे, पण ती ती खूप मला जीव लावायची. तेव्हा मग आता यश बाजूला बसतो. खरं तर माचं दुःख त्याला बघवलं जात नसतं. तिच्या डोळ्यात खूप पाणी येत असतं. तनूची तिला खूप आठवण येत असते. नंतर मग आता यश बाजूला वाटी ठेवून बसतो आणि म्हणतो की "मा, तुझं जे दुःख आहे ना, ते मला अगदीच समजतंय. तुला जे काही वाटतंय ना, ते मी समजू शकतो." तेव्हा मग ती गप्पच असते आणि मग तो म्हणतो की "मा, मला कळत नाही आहे की आईकडून जी चूक झाली ती योग्य होती की बरोबर. आई त्यावेळेला गेली, ती खरं तर चुकीची वेळ होती, असं तुझ्या दृष्टीने आहे. मी समजू शकतो. परंतु आपल्याला हाच दोष, असाच दोष कावेरी आणि विद्याबहिनीला नाही ना देता येणार." ती आता गप्प बसलेली असते. पुढे तो म्हणतो की तनूच्याही बाबतीत मी खरंच खूप विचार करतो. मलाही तुझं म्हणणं त्या बाबतीत पटतं. पण मला सांग मा, की या सगळ्यात खरंच कोणाची चूक होती गं? म्हणजे काय आहे याचा तू विचार कर म्हणजे तुला समजेल. तेव्हा लगेच आता कावेरीच्या बाबतीत मा म्हणते, की "यश, कावेरीच्या बाबतीत तू अगदी खंबीरपणे उभा आहेस. मला माहिती आहे, नवरा म्हणून तिच्या पाठीशी अगदी योग्य उभा आहेस तू. प्रत्येक गोष्टीत तिला साथ देतोस तू आणि सगळ्या गोष्टीत तिला कधीही कुठेही कमी पडू देत नाही. पण ह्या गोष्टीत तू विचार कर. तुला विचार नाही करावासा वाटला का?" यश म्हणतो, की "मा, मला खात्री आहे, की माझ्या आईने जी चूक केली ना, ती कावेरीच्या हातून कधीही घडणार नाही. कावेरी कधीही स्वतःची अशी जबाबदारी बाजूला घालून बाकीच्या गोष्टींकडे ती बघणार नाही. माझा तेवढा विश्वास आहे तिच्यावर." असं खंबीरपणे तो माला बोलून दाखवतो. आणि त्यावर आता मला काहीच बोलता येत नाही. ती फक्त त्याच्याकडे आता बघत राहिलेली असते. त्यानंतर आता दुसरीकडे ही कावेरी, "कावेरी जरा बाहेर ये," असा आवाज देऊन कावेरीला बोलवते. आता तिचा आवाज आल्याबरोबर सगळेजण पटापट बाहेर येतात. माला विचारते कावेरी, की "काय झालंय मा?" तेव्हा मग म्हणते, की "हो, हे घे ₹15,000." तेव्हा कावेरीला काहीच कळत नसतं, की ₹15,000 कशासाठी देते? तेव्हा म्हणते, की "अगं, हे ₹15,000 या पुढच्या 8 दिवसांसाठी तुला खर्चासाठी देण्यात आले आहेत. या ₹15,000 मधून तू 8 दिवसांचा घर खर्च चालवायचा आहेस." तेव्हा मग हे ऐकल्यानंतर ती बघतच बसते आणि तिला कळत नसतं, की ₹15,000 एवढे का दिलेत? तेव्हा कावेरी विचारते, की मला सांगा, की 8 दिवसांसाठीच फक्त ₹15,000 कशासाठी? एवढा खर्च? मग तुम्ही एवढे पैसे का दिलेत?" तेव्हा ती म्हणते, की "हे बघ, तुला ना याबद्दल काही माहीतच नाही आहे मुळी. कारण घर खर्च किती आहे, काय आहे याबद्दल तुला काहीच कल्पना नाही आहे ना. त्यामुळे तुझं हे बोलणं अगदी साहजिक आहे, स्वाभाविक आहे, मी समजू शकते. परंतु तुला माहीत नाही आहे, या घरात इतकेच पैसे लागतात. तू कधीही ते बघितलेलं नाही आहेस, त्यामुळे तुला कळत नाही आहे. अगं, घरात साधारणतः प्रत्येकाच्या आवडीनिवडी बघता घरातला जो भाजीपाल्याचा खर्च असतो, प्रत्येक दिवसाची जी भाजी असते ना, त्याचा जवळ खर्च हा ₹2,500 इतका असतो दिवसाचा. मग त्यामुळे तुला बाकीचं कसं सगळं मॅनेज करायचं नाही हे तू ठरवायचंस आणि त्यामधून या ₹15,000 मधून घर खर्च तर आहेत, वाहन सामान म्हणशील किंवा बाकीची कोणाला काही गरज लागली तर ह्या ₹15,000 मधूनच तुला ही गरज भागवायची आहे. त्यासाठी म्हणायचं नाही की मला हे पैसे कमी पडलेत. तेवढ्यातच मग आता लगेचच पुढे विचारते की "तुला माहीत नसेल तर मी सांगते. पौर्णिमा, तुला आठवतंय आपण एवढ्याच पैशात घर खर्च चालवतोय ना, म्हणजे आठवड्याचा? एवढेच पैसे असतात ना आपल्याकडे?" तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते, की "हो, अगदी बरोबर. म्हणजे एवढ्याच पैशांमध्ये आपण बाकीचे सगळे खर्च भागवायलाही बघतो." पौर्णिमाला ती म्हणते, की "बरोबर. बघितलंस कावेरी, तुला मिळालं ना उत्तर? आता याच सगळ्या पैशांमधून तुला हा घर खर्च चालवायचा आहे. कोणाला काहीही गरज लागली, कोणाची काही गरज लागली तरी या पैशातूनच पूर्ण करायची आहे. जास्तीचे पैसे मागायचे नाहीत. आणि ही तुझ्यासाठी मी संधी दिली. या 8 दिवसांमध्ये तू स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचंच. स्वतःला सिद्ध कर, की तू हे सगळं करू शकते. त्यानंतरच मग मी ठरवेन पुढे काय करायचं ते. तेव्हा आहे तुझी तयारी असेल मान्य तर सांग मला." तेव्हा मग लगेच कावेरी बोलून दाखवते, की तुम्ही ही जी काही मला संधी दिलीत ना, त्याबद्दल खरंच खूप थँक यू. तुमचे मी आभार मानते, की तुम्ही मला ही संधी दिलीत.
परंतु तुम्ही ही जी काही संधी दिलीत ना, ती मी मान्य करते आणि मी नक्कीच तुम्ही जे काही सांगितलेत ना, ते खरं करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या संधीला मी कधीही नाराज करणार नाही. तेव्हा मग आता यशलाही खूप बरं वाटतं. तोही हसतो आणि मा ही यशकडे लांबूनच बघत असते. आता ही असते आपल्या कावेरीची परीक्षा. सगळे आपापल्या ठिकाणी निघून जातात. विद्याला मात्र खूप बरं वाटतं. ती तिचं काँग्रॅच्युलेशन करण्यासाठी कावेरीकडे येते आणि अमृता आणि नामी मात्र रागारागाने तिथून निघून जातात. आणि त्यावेळेला कावेरी म्हणते की विद्या बहिणी, आपण आपले हे 15,000 रुपये देवीच्या चरणी ठेवूया आणि तिथूनच सुरुवात करूया तिचे आशीर्वाद घेऊन. आता तिघेजणही देवीकडे येतात. कावेरी देवीला हात जोडते आणि म्हणते की देवी आई, सगळं काही जे आहे ना, ते आता तुझ्या चरणी ठेवले. या आठवड्यात आम्हाला जे काही होणार आहे, सगळ्या गोष्टी या पैशातूनच मॅनेज होऊ दे. ही संधी आम्हाला सोनं करू दे. तेवढ्यात विद्या म्हणते की हो देवी आई, सगळं काही व्यवस्थित होऊ दे. यावरूनच आम्हाला पुढचा व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे की नाही हे ठरणार आहे. यश पण आता देवीकडे हात जोडून म्हणतो की देवी आई, सगळं काही व्यवस्थित होऊ दे. या दोघींच्याही जी मनातील इच्छा आहे, कावेरीच्या आणि विद्या वहिनीच्या दोघांच्याही मनातली इच्छा अगदी पूर्ण होऊ दे. आणि तेवढ्यातच एक आवाज येतो की बाकीचा खर्च नको येऊ दे. तेवढ्यात एक फ्लॉवर पॉट असतो जो मुलांकडून पडतो. त्यामुळे आता कावेरी गडबडते आणि म्हणते की झाला पहिला मोठा खर्च. ती वैतागते आणि मग येते विद्याताई येते आणि म्हणते की पार्थ, अनु, अरे काय केलं तुम्ही? हा फ्लॉवर पॉट तुम्ही फोडून टाकलात. त्यावेळेला त्या आवाजानेच आता यामिताई आणि अमृता दोघी धावत येतात. आणि मग आता कावेरी म्हणते की ताई राहू देत, लहान मुलं आहेत ती, त्यांच्याकडून चुकून झालं असेल. नंतर मग आता अमृता बघते आणि म्हणते की अगं कावेरी, अगं काचेचा फ्लॉवर पॉट आहे, तू जोडण्याचा प्रयत्न करतेस की काय? अगं तो असं जोडला जाणार नाही, राहू दे, तुझ्याच्याने नाही होणार आहे ते. त्यानंतर मग पुढे लगेचच यामी म्हणते की काय रे यश, आता धर्माधिकाऱ्यांच्या वर ही वेळ आली आहे की काय? म्हणजे फ्लॉवर पॉट असं हाताने जोडणार आहेत की काय? बापरे, म्हणजे इतकी वाईट वेळ आली आपल्यावर. तेव्हा यशला खरं तर तिच्या बोलण्याचा राग येत असतो. त्यावेळेला मग यश म्हणतो की कावेरी, 1 मिनिट थांबा, काही करू नका. नंतर मग आता यामिताई म्हणते की अरे यश, तुला हा फ्लॉवर पॉट आठवतोय का? अरे बाबांनी फॉरेन ट्रिपहून परत येताना हा फ्लॉवर पॉट आणला होता आणि याची प्राईज जवळजवळ 10,000 इतकी असेल. मग इतका महागाचा फ्लॉवर पॉट आज तुटला तर मग काय करणार? आणि कावेरीला जे 30,000 रुपये मिळालेत ना, त्यातूनच हे करायचं आहे. त्यानंतर मग हे ऐकल्यानंतर ती घाबरते आणि म्हणते की बापरे, म्हणजे तो खर्चही यातूनच करायचा आहे का? तेव्हा मग यामी म्हणते की हो अगं, तू विसरली आहेस का? तुला माने का सांगितलं आहे जबाबदारी देताना की हे जे तिला 30,000 रुपये देते त्यामधून सगळा खर्च तुला भागवायचा आहे. घरात बाकीचे जे प्रश्न पडतील, बाकीच्यांना ज्या काही प्रॉब्लेम्स येतील, त्यांचेही प्रॉब्लेम याच पैशातून तुला सॉल्व्ह करायचे आहेत. हे ऐकल्यावरती घाबरते आणि नंतर मग आता कावेरीला टेन्शन येऊ लागतं. म्हणून ती घाबरते, आता कसं करू मी सगळं? तेव्हा अमृता म्हणते की मग समज 30,000 रुपयेमधून 10,000 गेले, किती राहिले? तेव्हा यामी म्हणते की 20,000. मग 20,000मधून हिला घर खर्च चालवावा लागेल. तितक्यात यश जातो आणि म्हणतो की अनु, पार्थ इकडे या. हा बघा आहे मेटलचा फ्लॉवर पॉट. आता तुम्ही किती खेळलात, किती बॉल लागला ना, तरी हा फ्लॉवर पॉट काही तुटणार नाही. आणि म्हणूनच तो फ्लॉवर पॉट देतो आणि त्यातली सगळी जी फुलं असतात ती त्या फ्लॉवर पॉटमध्ये ठेवतो आणि म्हणतो की हा बघा, आता हा आहे आपला नवीन फ्लॉवर पॉट, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर पुढे आता तो कावेरीला म्हणतो की कावेरी, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, त्यामुळे काळजी करू नका. आता एक काम करा, तुम्ही तुमच्या बाकीच्या कामांना लागा. तुमच्याकडे बरीच महत्त्वाची कामं आहेत, खूप खूप मोठी मोठी कामं करायची आहेत तुम्हाला आणि तुम्ही तितका कॅपेबल आहात. म्हणूनच तर माने इतकी मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे. त्यामुळे जा, इथे वेळ वाया घालत असू नका या छोट्या कामांमध्ये. तुम्हाला काय बाकीच्यांसारखा नुसता मोकळा वेळ नाही आहे, असा टोमणा तो यामीला आणि अमृताला मारतो. त्यामुळे त्या दोघीजणी रागाने अगदी नाक फुलवून त्याच्याकडे बघत राहतात. यश म्हणतो की चला चला वा बाजूला. त्यावर विद्या पण लगेच यशच्या होला हो करत म्हणते की हो बरोबर आहे कावेरी, चल चल तू बाजूला हो, काहीच काळजी नाही हे करण्याची आणि तुला खरंच खूप मोठी कामं आहेत. अगं इतका मोठा बिझनेस तुझ्या हाती चालणार आहे, चल मी करते, आवरते ते बाकीचं सगळं, तुम्ही जा, असं म्हणून ती जायला सांगते. आता यश मात्र कावेरीकडे बघून हसायला लागतो. कावेरीला लक्षात येतं की माझे हे दोन्हीही जे काही आधारस्तंभ आहेत ते माझ्या मागे अगदी खंबीरपणे उभे आहेत. नंतर कावेरी तिच्या कामाला लागते. तिला एक ऑर्डरचा कदम वहिनीचा फोन येतो. ती म्हणते की अहो, माझ्या साड्या ऑर्डर करून किती वेळ झाला आहे आणि मी तुमचे पैसे पण पे केलेत, अजूनही माझ्या साड्या आल्या नाही आहेत. तेव्हा ती म्हणते की तुमच्या साड्या आल्या नाही आहेत,
मग ती म्हणते की हो अजूनही नाही आल्यात. जर तुमच्या साड्या म्हणजे माझ्या साड्या रेडी नसतील तर तुम्ही माझं पेमेंट मला परत करून टाका, नको मला तुमच्या साड्या. तेव्हा आता तिच्या लक्षात येतं, ती विचार करते की जर पहिलीच ऑर्डर आहे आणि ते पेमेंट परत गेलं तर विद्यावहिनी नाराज होतील, त्यामुळे हे पेमेंट परत जायला नको. ती म्हणते की एक मिनिट हां कदमवहिनी, तुमचं अजूनही पार्सल आलेलं नाही, त्याबद्दल प्लीज मला क्षमा करा. मी आत्ता तुमची ऑर्डर कुठे आहे ते बघते, म्हणजे कसं आहे ते बघते. तेव्हा लगेचच ती आता चेक करते आणि म्हणते की हे बघा वहिनी, तुमची ऑर्डर कंप्लीट झाली आहे, म्हणजे तुमचं म्हणजे जे पेमेंट आहे ते झालं आहे ते ठीक आहे, तुमची साडी रेडी. तुम्ही घरी याल का प्लीज? जर जमत असेल तर प्लीज तुम्ही घरी येऊ शकता. तेव्हा ती म्हणते की बरं ठीक आहे चालेल मी येते. आणि आता ती कदम वहिनी पण खुश होते कारण तिची ऑर्डर तयार झालेली असते. मग हे सगळं त्यांचा फोनमधलं संवाद ऐकत असते. फोन स्पीकरवर असतो त्यामुळे सगळं ऐकत असते. ती म्हणते की खरंच मला ना तुमचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे तुम्ही दोघेही बायकांनी मिळून जो बिझनेस सुरू केला ना तो खूप मोठा व्हायला पाहिजे, त्याची खूप भरभराट व्हायला पाहिजे, असं मी तुमचं अभिनंदन करते. तेव्हा मग ती म्हणते की थँक्यू सो मच वहिनी, प्लीज तुम्ही या, मी तुमची वाट बघते, मी घरीच आहे, असं म्हणून ती यायला सांगते. तेवढ्यातच आता आवाज देते, काय गं कावेरी? तेव्हा माला ती म्हणते की काय झालं आहे मग कावेरी म्हणते की तुला कळतं आहे का, या बिझनेसमुळे तुझा खूप वेळ वाया जातो आहे. तेव्हा ती विचारते की काय झालं आहे मग कावेरीला ती म्हणते की आजच्या जेवणाचं काय, म्हणजे काही ठरवलं आहेस का, भाजी वगैरे? तेव्हा तितक्यातच पौर्णिमा येते आणि पौर्णिमा म्हणते की घरात ना भाजीपाला वगैरे काहीच नाही आहे, म्हणजे सगळं संपलेलं आहे, जवळजवळ मिरची कोथिंबीर सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत, त्यामुळे भाजी काहीच नाही, म्हणून मी सगळ्यांसाठी बटाट्याच्या काचऱ्या करायला घेतल्यात. तेव्हा लगेच कावेरीकडे नजर रोखून म्हणते की बघितलंस, अगं आजचा पहिला दिवस आहे तुझ्याकडे मी जबाबदारी देण्याचा, आणि आजच्या पहिल्या दिवसातच हे सगळं तुझ्या हातून घडतं आहे, म्हणजे अजूनही कोणाकडे काहीच नाही आहे. तेव्हा लगेचच पौर्णिमा बोलून दाखवते आणि विद्याही की काय आहे ना आठवड्याभराची भाजी आहे ना एकाच दिवसात जातात आणि घेऊन येतात. तेव्हा मग लगेच कावेरी म्हणते की बरं ठीक आहे चालेल, मग मी भाजी आहे ना ती भाजी आणायला जाते. त्यावर लगेचच पुढे ती म्हणते की बरं ठीक आहे. विद्या म्हणते की नाहीतर मी जाऊ का? तेव्हा कावेरी म्हणते की नको, ॲक्च्युली काय ना कदम वहिनी आहेत ना त्या पहिली ऑर्डर घेण्यासाठी येत आहेत, त्यामुळे तुम्ही इथे थांबा, मी जाऊन येते. तेव्हा मात्र विद्या खुश होते की वाव, पहिली ऑर्डर घेण्यासाठी येत आहेत. पण त्याच्यात लगेच विरजण घालते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे कावेरी तू आत्ता मार्केटला जाणार, मार्केटमधून आता भाजी घेऊन येणार, ती धुणार चिरणार आणि मग काही ती फोडणी घालणार, म्हणजे त्याच्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे तोपर्यंत घरातली माणसं ही उपाशीच राहणार नाही का, म्हणजे एवढा वेळ लागेल, इतकं सगळं करून तुझा स्वयंपाक होईपर्यंत जवळजवळ 4 वाजतील. मग काय आज 4 वाजता लोकांना जेवायला घालणार आहेस का? तेव्हा ती म्हणते की नाही मी लगेचच जाते. तेवढ्यात पौर्णिमा म्हणते की ठीक आहे, तोपर्यंत मी वरण भाताचं कुकर लावून घेते. कावेरी म्हणते की मी लगेच जाऊन भाजी आणते. त्यावर कावेरीला यश म्हणतो की बरं कावेरी मी पण येतो तुमच्याबरोबर. आता दोघंजणही भाजी आणण्यासाठी निघतात. अमृता आणि यामी तिथेच असते. तेव्हा आता विचार करतच असते की आता ही पुढे कशी जबाबदारी पार पाडणार आहे. विद्याने तिची साडी अगदी व्यवस्थितपणे धरून ठेवलेली असते. आता यामी तंतनतच बाजूला निघून जाते आणि अमृता पण तिच्या मागे मागे जाते. अमृता म्हणते की काय झालं ताई, तू इथे का आणलंस? तेव्हा यामी म्हणते की अगं किती मोठ्याने बोलशील, हळू बोल जरा जरा ये इथे, मला काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा मग ती तिला बाजूला आणते आणि म्हणते की काय झालं? ती म्हणते की अगं, जर कावेरी ही अशाच प्रकारे वागत राहिली ना तर मात्र ती तिचं चॅलेंज जिंकेल बरं का. आपल्याला आता काहीतरी केलं पाहिजे. आणि बघितलंस ना तो यश तिच्या मागे कसा खंबीरपणे उभे, मगाशी पण बघितलंस ना फ्लॉवर पॉट फुटला तर त्याने कसा तो मेटलचा आणून दिला. असंच करून दोघंजणं प्रत्येक प्रश्नावर सोल्युशन काढतील, म्हणूनच आपण आता काहीतरी केलं पाहिजे. तेवढ्यातच इथे आता यामी म्हणते की काहीतरी खर्च तिला दिलाच पाहिजे ना, त्याशिवाय ती गडबडेल कशी. तेव्हा मग अमूला कळत नसतं की हिचं काय चाललं आहे. आता ती समोरची गाडीचं जो फ्रंट कार असते तिथून येते आणि गाडीची डिकी उघडते आणि त्याच वेळेला मग गाडी उघडून ती मुद्दामच चाकू घेऊन त्यातली जी काही वायर्स वगैरे असते ती कापायला लागते. ती म्हणते की बघ, हे आहे गाडीचं इंजिन आणि हे जर खराब झालं तर जवळजवळ किती खर्च येईल गं? त्यावर अमू म्हणते की जेमतेम 10,000 रुपये येईल, 10 ते 12,000. तेवढ्यातच मग पुढे अमू जाते आणि म्हणते की 1 मिनिट थांबते, दे माझ्याकडे. आता तिच्या हातून ती चाकू घेते आणि पुढचं जी दुसरी वायर असते ती पण कापून टाकते. आणि ते अशा प्रकारे ती कापत असताना खरं तर अमू म्हणते की आता हे पण केलं, इतकं खर्च करतोयस ना तर मोठा खर्च देऊया ना. आता जवळजवळ गाडीचा खर्च 20,000 रुपये येईल, बरोबर की नाही अमू? असं यामी म्हणते.
तेव्हा मग आता अमृता म्हणते की हो, जवळजवळ 20,000 रुपये खर्च. आता तिच्याकडे राहिले फक्त 10,000. 10,000 रुपयात आठवड्याचा कसा खर्च करेल? दोघीजणही खूप खुश होतात. तर मात्र पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की उदयदादा येतो आणि तो म्हणतो की माझी गाडी बिघडली आहे, मला ऑफिसला जायचं आहे, उशीर होतो आहे, कधी गाडी दुरुस्त करायची मी? तेव्हा मग आता मला पैसे हवे दुरुस्त करण्यासाठी. तेव्हा आवाज देते कावेरी, कावेरी इकडे ये, त्याला त्याची गाडी दुरुस्त करण्यासाठी तुला जे काही पैसे दिलेत ना त्यामधले पैसे दे. तेव्हा कावेरी विचारते की दादा किती पैसे लागणार आहेत? तेव्हा लगेचच तो म्हणतो की जवळजवळ गाडीचे म्हणजेच जे इंजिन आहे ते पण खराब झाले, 20,000 रुपये लागतील. तेव्हा मग ती म्हणते की 20,000 रुपये म्हणजे तुम्ही मला 30,000 रुपये दिले, त्यातले 20,000 रुपये जर दिले तर? त्यावर आता लगेच ती म्हणते की हो, तुला मी जेव्हा हा हिशोब दिला होता, जेव्हा जबाबदारी दिली होती तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की हा घर खर्च तुला या सगळ्या पैशांमधून चालवायचा आहे, सगळ्यांचेच खर्च यातून तुला करायचे आणि जर पहिल्याच दिवशी तुझी अवस्था असेल तर मात्र हे घर विकशील असंच दिसते मला. म्हणजे तुझ्या या वागण्यावरून हे घर विकावंच लागेल. मग स्वतःची जबाबदारी तू कशी करणार आहेस? असं आता तिला विचारते. आणि असं विचारल्याबरोबर आता कावेरीलाही टेन्शन यायला लागतं. आणि आता पुढे कसं करायचं? माने तर चांगलाच टोमणा दिलेला असतो. त्यानंतर मग कावेरी म्हणते की यश, जरा तुम्ही तुमची गाडी देता का दादांना आजचा दिवस? तेव्हा मग लगेचच पुढे तो म्हणतो की हे घे दादा चावी. तेव्हा ती म्हणते की तो म्हणतो की मग माझी गाडी मी वापरायची नाही आहे का? ते म्हणते की दादा आजचा दिवस ही गाडी वापरा फक्त. आज रात्री तुम्ही घरी येईपर्यंत तुमची गाडी दुरुस्त झालेली असेल, ही जबाबदारी माझी. असं ती बोलल्याबरोबर सगळेजण तिच्याकडे अगदी नजर रोखून बघायला लागतात. मला तर तिने ही जबाबदारी घेतली त्यामुळे ती अगदी डोळे टवकारूनच तिच्याकडे बघते. आता नेमकं पुढे काय घडणार आहे? कावेरी आपली जबाबदारी यशच्या साथीने कशी पूर्ण करणार हे पाहणं अगदीच रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.